कमिटीची काही बैठक त्यांनी आयोजित केलेली आहे. त्याच्यानंतर ते कुठं जातील, काय जातील, या संदर्भामध्ये माहिती आपल्या समोर येणार आहे. म्हणून आम्ही तुमच्यासारखंच आम्ही सुद्धा तटस्थपणे त्या सगळ्या घडामोडीकडे पाहतोय. त्या 6 खासदारांपैकी 2 खासदारांच्या स्वाक्षऱ्या आहेत आणि 2 खासदार जे ठाकरेंकडे येतील असे त्यांना आशा. आता काय घडलंय तिथं आम्हाला काहीच कल्पना नाही. ओम बिर्ला साहेबांकडे कोणी किती सह्याचं निवेदन दिलं त्याच्या संदर्भात आम्हाला माहिती नाही आहे. आता जे काही होईल ते मला वाटतं 1 तासाभरानंतर आपल्याला त्याचा निकाल सुद्धा बाहेर येईल. ओम बिर्लाने त्यांचं गटाला मान्यता दिली का नाही दिली, किंवा हे जे काही यांची बैठक होणार होती या बैठकीला किती उपस्थित आहेत किती नाहीत, या सगळ्या माहिती मला वाटतं तासाभरामध्ये आता आपल्यासमोर येईल. आता वेळ जर 11ची दिली असेल तर 12पर्यंत ते सगळं स्पष्ट चित्र व्हायला हवं. खासदार न राहिल्यास म्हणजे न आल्यास त्यांचं सदस्यत्व रद्द होऊ शकतं असंही विधान रवींद्र. हे बघ, हे कायद्याच्या ज्या बाबी आहेत त्या संबंधित जे खासदार आहेत त्यांनाही सुद्धा त्याची जाणीव असेल. कायदा यांनाच कळतो, कायदा त्यांना कळत नाही, अशातला काही भाग नाही. म्हणून जे होईल त्याला आता फेस करण्याची कदाचित त्यांची तयारी असेल. म्हणून आता या विद्वानाने सांगण्यापेक्षा ते खासदार काय निर्णय घ्यायचे ते घेतील. दावे प्रतिदावे सुरू आहेत, पण एका बद्दल एक गोष्ट समोर आली आहे की ठाकरेंचे नेते, इतर नेते त्या खासदारांची मनधरणी करायला लागलेत असं करते. ते आता मनधरणी करतायत का त्यांना पक्षातून बाहेर काढतायत हेच काही कळायला मार्ग नाही. मनधरणीचा उपयोग होईल का सर? ती अवस्था आहे. मनधरणीचा उपयोग होईल का नाही होईल हे सर्व आता 1 तासामध्ये कळेल. आता ही चर्चा सुरू असताना एक सोशल मीडियावर 2 नेत्यांचे ट्विट आणि ते मेसेज चर्चेत आहेत. एक तर भास्कर जाधव असं ठेवलं होतं की हजारों अच्छों की रसीद नहीं होती पर एक गलती का पूरा हिसाब रखा जाता है. त्याला उत्तर म्हणून उदय सामंत असं म्हणाले, मोठे मोठे गार केले गंमत मध्ये. खरं तर भास्कर जाधवने जे ट्विट केलं होतं ते त्याचा अर्थ कुणी कसा घेतला काय घेतला, परंतु त्यांनी पुन्हा एकदा सांगितलं की डोरमत जो होना आहे. आणि म्हणून आता जे होईल ते उघड्या डोळ्याने पाहण्याशिवाय उबाटाकडे कोणताही पर्याय नाही आहे. त्यांच्याकडे आज जर तुम्ही पाहिलं तर त्यांचे स्टेटमेंट जर पाहिले तर त्यांना आताही त्याचं गांभीर्य वाटत नाही. एक तुम्हाला सांगतो की या सगळ्या प्रकरणामध्ये आमच्यावर काही दोष आरोप करण्यापेक्षा तुम्ही तुमचा पक्ष पहा. एकनाथ शिंदे साहेबांकडे रोज तुम्ही शासकीय त्यांच्या नंदनवन बंगल्यावर जा, तुम्ही ठाण्याला त्यांच्या घरी राहत्या घरी जा, हजारो कार्यकर्त्याचा रोजचा लोंढा त्यांच्याकडे पक्षप्रवेशासाठी येत असतो. अशी आता अवस्था आहे की त्यांना वेळ द्यायला सुद्धा वेळ मिळत नाही.